सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट. नमस्कार, मी चैतन्य घोडके, सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता व विद्यार्थी चळवळीमध्ये मागच्या 10 ते 12 वर्षापासून मी कार्यरत असून आज इथे येण्याचं कारण एकच की माझा मागील काही दिवसापासून सोशल मीडियावरती न्यूज चॅनलवरती माझा एक व्हिडिओ येतोय आणि त्या व्हिडिओच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षातीलच काही नेत्यांनी लोकांनी त्या व्हिडिओमध्ये मी प्रणिताई शिंदे, आमच्या नेत्या प्रणिताई शिंदे यांना अपशब्द बोलल्याच्या खोट्या अफवा पसरून माझ्या विरोधात काळे फासू, कपडे फाडू अशा प्रतिक्रिया दिल्या. त्या वास्तविक पाहता त्या व्हिडिओमध्ये मी फक्त इतकंच बोललो आहे की शहर आणि ग्रामीण असा कार्यकर्त्यामध्ये वाद न होता शहरातील व ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम करूया, पक्ष वाढवूया, जेणेकरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्षाला फायदा होईल, इतकंसं माझं मत होतं. परंतु तिथे उपस्थित काही आग लावणाऱ्या लोकांनी ज्यांना पक्षाची वाढ झालेली बघवत नाहीत किंवा आदरणीय ताईसाहेब शिंदेसाहेब यांची बदनामी करायचा ज्याचा उद्देश होता, अशा कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत माझा अपशब्द वापरण्याचा चुकीचा मेसेज दिला. त्यातून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये ताईंच्या विरोधात पक्षातीलच कार्यकर्ता बोलला, अशा आशयाचे चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या, ज्यातून पक्षाची, ताईंची तसेच माझी स्वतःची बदनामी झाली. मी त्या सर्वांना एवढं एकच सांगू इच्छितो की मी कुठेही ताईंबद्दल अपशब्द बोललो नाही, ताईंच्या विषयी किंवा पक्षांच्या विषयी कुठेही अपशब्द बोललेलो नाही. तरी प्रतिक्रिया देणाऱ्या नेत्यांनी सुद्धा समजून घ्यायला हवं होतं, ह्या व्हिडिओमधून वास्तविकता जाणून घ्यायला हवी होती, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी त्या कोणीतरी आग लाव्या माणसाने त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती पोचवली आणि त्या अनुषंगाने ते बोलले, पण यातून पक्षाची, ताईची बदनामी झाली, माझी बदनामी झाली. आज सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो की हा वाद वगैरे काही नाही आहे, फक्त गैरसमजुतीन एक प्रकरण झालं आहे. परंतु आज सुद्धा त्या व्हिडिओमध्ये अपशब्द बोलल्याचे गृहीत धरून जर कोणी याच्यापुढे दादागिरी करणार असेल तर आम्ही गप बसणार नाही, त्याला जशास तसं उत्तरसुद्धा आम्ही देणार. आज एवढंच सांगू इच्छितो की बाबांनो, पक्षाची आणि ताईची बदनामी तुम्ही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करू नका, एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.